हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला बऱ्याचदा पडलेला प्रश्न असतो की ब्लाऊजला छोटा गळा आलेला असतो आणि तो मोठा कसा करायचा. आणि हा ब्लाऊज घेताना आपण कस्टमरला पहिले ब्लाऊज पीस बघायचा आहे आणि हा गळा कसा करायचा. तर एवढा छोटा गळा कोणीच घालत नाही आणि जर कोणाला समोरच्या साईडने हा गळा पाहिजे असेल तर ठीक आहे, तर आणि मागच्या साईडने पाहिजे असेल तर मागच्या साईडने आपण एवढा छोटा गळा घालतच नाही. तर ह्याला एक पर्याय आहे. आपल्याला असा मोठा गळा करायचा असेल तर आपण बोटनेक वापरून ह्या पद्धतीने आपण खालच्या साईडने एक पट्टी लावून गळा शिवू शकतो, किंवा यालाच थोडंसं चांगल्या पद्धतीने कट करून आपण एक छान असा गळाही तयार करू शकतो. तर अगोदर एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर छोटा गळा मोठा कसा करायचा, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तीही खूप ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपण गोल गळा कट करून शिवणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर इथे आपण गळा रुंदी घेणार आहोत. तर गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तर इथे गळा उंची आपली आहे 9 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपल्याला इथे 9.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा, इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा टाकू शकता. पान गळा, पंचकोनी गळा, चौकोनी गळा. तर इथे मी गोल गळा टाकून घेतलेला आहे. तर गोल गळा टाकून इथे मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, परफेक्ट असा आपला गळा कट करून झालेला आहे. आता आपल्याला इथे घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर इथे मी कट करून घेतलेला आहे. आता दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि सेंटरला जे फूल आलेलं आहे ते अगदी सेंटरमध्ये ठेवून आपल्याला इथे सेंटरला कट टाकून घ्यायचा आहे. आता आपण जिथून कट टाकलेला आहे तिथेच आपल्या ब्लाऊजचा जो सेंटर आहे तो ठेवून घ्यायचा आहे. तर अगदी व्यवस्थित असा खालच्या साईडने आणि शोल्डरच्या साईडने बाजूने व्यवस्थित असा कपडा ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून गळा इकडे तिकडे घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही यासाठी. तर बघा, इथे व्यवस्थित ठेवून झाल्यावर आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत. टाचपिन लावल्याने कपड्याला इकडे तिकडे घसरत नाही आणि शिलाई मारायलाही सोपं जाते. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता, आपण 2-3 ठिकाणी इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत आणि गळ्याची जिथून डिझाईन आहे तिथूनच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आहे हे लक्षात येणार नाही यासाठी. आता अगोदर आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित धरून एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, प्रॉपर अशी फिनिशिंग सहित आपली शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला गळ्याच्या कडेकडेने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अगदी परफेक्ट अशी शिलाई टाकून घेत आहोत. तर बघू शकता, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता हा डिझायनर पीस आहे, तर त्यासाठी आपल्याला अगदी हळूवारपणे कपडा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून एक्स्ट्राचा कट लागणार नाही. जिथे डिझाईन असते तिथे लवकर कट होत नाही आणि एखाद्या वेळेस जास्तीचाच कट लागतो, तर त्यासाठी काळजी घ्यायची आहे. आणि मध्ये छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट टाकणंही खूप महत्त्वाचं आहे. आणि कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे आपले कटही टाकून झालेले आहेत. आता आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायच्या. टाचपिन काढून झाल्यावर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कपडा पलटवून घ्यायचा आहे. आता शोल्डरच्या वर एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता हा कपडा ह्या पद्धतीने आपल्याला इथे पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी परफेक्ट फिनिशिंग सहित आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला हा प्रश्न पडतोच, आपल्याला डिझायनर ब्लाऊज आलेला असतो आणि त्याला काय करायचं हा प्रश्न पडतो. तर खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. तर आता आपल्याला इथे अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखीच मार्जिन ठेवून टाकायची आहे आणि शिलाई इकडे तिकडे जाणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपल्याला इथे कुठेही कपड्याला झोळ येणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, परफेक्ट फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि आता लगेच आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अगदी कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आपण इथे दोन्ही बाजूने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे अस्तर फिटिंग करून झालेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला इथे टाकायचे आहे मागच्या साईडचे टक्स. तर बघा, मागच्या साईडचे टक्स टाकण्यासाठी इथे आपल्याला सेंटरमधून 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तर दोन्ही बाजूला आपल्याला 4-4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 4.5 ते 5 इंचावर इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही साईडचे टक्स आपल्याला एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. टक्स खालीवर होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करून लॉक करायचं आहे आणि वरच्या साईडने निमुळतासा टक्स टाकून घ्यायचा आहे. वरच्या साईडने टक्स निमुळताच टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या टक्सला फुगा येणार नाही यासाठी. तर बघू शकता, आपले दोन्ही साईडचे टक्स टाकून झालेले आहेत आणि मैत्रिणींनो, आपली फक्त 5 मिनिटामध्ये सुंदर अशी डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, इथे मी गोल गळा कट केलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही गळा कट करू शकता. इथे पंचकोनी गळा, पान गळा, चौकोनी गळा किंवा बोटनेक करूनही तुम्ही गळा वाढवू शकता किंवा ह्याच पद्धतीने गोल गळा करूनही तुम्ही गळा वाढवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार गळा घालू शकता. आणि मैत्रिणींनो, अशाच ब्लाऊजचा एक पॅचचा डिझाईन बनवलेली आहे. तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.